नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ लेखक चंद्रकांत काकोडकर लिखित कादंबरी आग आणि पाणी. प्रकरण 6. सनईचे मंगल स्वर अनुयाच्या कानात घुमत होते. ती शयनगृहात पलंगावर बसली होती. आज पहिल्या मिलनाची रात्र होती, परंतु अजून तिचा त्यावर विश्वास बसत नव्हता. आपलं आणि संजयचं लग्न होईल याची आशा तिनं जवळजवळ सोडलीच होती. राधाबाईंचा त्या लग्नाला सक्त विरोध होता. त्या दिवशी संजय निघून गेल्यावर ती आईकडे विनवणी करायला गेली नव्हती. आपण काही बोललो तर ती आकांड तांडव करेल याची तिला खात्री होती. त्यामुळे ती काहीही बोलली नव्हती. तिला माहीत होतं की डोकं जरा शांत झाल्यावर आईच आपल्याशी बोलायला येणार, आणि झालंही तसंच होतं. तिनं संजयबद्दल विचारलं होतं आणि तिनं त्याची आणि आपली भेट कधी आणि केव्हा झाली वगैरे थोडक्यात तिला सांगितलं. तो एका मोठ्या कंपनीत मुख्य सेल्समन आहे. त्याला 1,500 रुपये पगार आहे. 4 खोल्यांचा ब्लॉक आहे. कंपनीची मोटार आहे, टेलिफोन आहे आणि बँकेत त्याची 30,000 रुपयांची शिल्लक आहे, हे तिनं आईला सांगितलं होतं. हे समजताच कोणत्याही मुलीची आई हुरळली असती. मुली, तुझं भाग्य थोर म्हणून तिचं कौतुक केलं असतं. पण राधाबाई हुरळून गेल्या नव्हत्या. त्यांनी लग्नाला सक्त विरोध केला होता. पण का, तिने विचारलं होतं. काय कमी आहे त्यांच्यात? लग्नाला योग्य इसम नाही येतो, राधाबाई म्हणाल्या होत्या. तुझ्या सौंदर्यावर, तारुण्यावर भुलला येतो. त्याचं प्रेम आहे ते तुझ्या शरीरावर. एकदा हवं ते मिळालं की तो तुला टाकून देईल आणि दुसऱ्याच तिच्या मागे जाईल. तिला हे ऐकून धक्काच बसला होता. परंतु ती म्हणाली होती, नाही नाही आई, तसं नाही. त्यांचं माझ्यावर खरोखरच प्रेम आहे. प्रेमाच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. तुझ्या बापानं काय माझ्यावर प्रेम केलं नव्हतं? पण त्यांना मी हवी होते ती फक्त एकाच गोष्टीसाठी, त्यांची भूक भागविण्यासाठी. पुरुष मोठे धोकेबाज असतात. मोठी आमिषे दाखवतात आणि एकदा शिकार साधली की मग त्यांच्यात फक्त पुरुषच राहतो. राधाबाई तिरस्कारानं म्हणाल्या होत्या. तरी तिनं आईची नाना प्रकारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिला यश आलं नव्हतं. राधाबाईंनी सक्त विरोध केला होता आणि मग तिनं मनाशी दुसरा निर्धार केला होता. दुसऱ्या दिवशी ती संजयला भेटायला गेली होती. ती तिथं पोहोचण्यापूर्वीच तो तिथं कितीतरी वेळ येऊन थांबला होता हे तिनं ओळखलं होतं. काय झालं अनु, त्यानं एकदम उत्सुकतेने विचारलं होतं, आणि तिनं आईची परवानगी नाही म्हणून सांगितलं होतं. त्याबरोबर त्याचा चेहरा एकदम पडला होता. क्षणभर त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडला नव्हता. मग त्यानं कातर स्वरात विचारलं होतं, आता पुढे काय? आता दुसरा उपाय योजायला हवा, ती म्हणाली होती. त्याबरोबर त्याचा चेहरा काहीसा उजळला होता. त्यानं विचारलं होतं, दुसरा कोणता उपाय? वडिलांकडे जायचं आणि त्यांना सारं सांगायचं, ती म्हणाली होती. आणि आणि तुझ्या वडिलांनी परवानगी दिली नाही तर? त्यानं विचारलं होतं. तर मग काय करायचं ते नंतर पाहू, ती म्हणाली. आधी प्रथम आपण त्यांच्याकडे जाऊया. आणि ती संजयसह वडिलांना भेटायला गेली होती. तिचे वडील कृष्णराव घरी होते. तिला पाहताच त्यांचा चेहरा एकदम उजळला होता. परंतु तिच्याबरोबर संजयला पाहताच त्यांनी तिच्याकडे पाहत विचारलं होतं, हे हे कोण? तिला काहीसं लाजल्यासारखं झालं होतं. तरी तिनं त्याची ओळख करून दिली होती आणि संजयबद्दल त्यांना सविस्तर सांगितलं होतं. कृष्णराव अगदी आपुलकीनं संजयशी बोलले होते आणि त्यांनी त्याला बरेच प्रश्नही विचारले होते. त्यांचं बोलणं चालूच असतानाच लीलावतीनं चहा आणि खायला आणून दिलं होतं. तिला एकदम खटकलं होतं. संजय घरी आला होता तेव्हा राधाबाईंनी नुसता चहाही दिला नव्हता त्याला. चहापान आटोपल्यावर कृष्णरावाने तिला आतल्या खोलीत नेली होती आणि तिला विचारलं होतं, संजयला तू इथं का घेऊन आलीस? क्षणभर ती गोंधळली होती.
नंतर एकदम लाजली होती आणि नंतर तिनं आपलं त्याच्यावर प्रेम आहे आणि त्याच्याशी लग्न करण्याचा आपला इरादा आहे हे सांगितलं होतं. त्याबरोबर कृष्णरावाऐवजी लीलावती एकदम तिला जवळ घेत म्हणाली होती, अनु, योग्य नवरा निवडलास बघ तू. माझा आशीर्वाद आहे तुला. तुला जीवनात काही कमी पडणार नाही. आपल्या वडिलांना आईपासून हिरावून नेलं म्हणून तिचा लीलावतीवर काहीसा राग होताच. लीलावती तिच्याशी प्रेमानं आणि आपुलकीच्या भावनेनं वागत होती, पण ती मात्र तिच्याशी तुसडेपणानंच वागत होती. पण लीलावतीनं ते कधी मनावर घेतलं नव्हतं. लीलावती तिच्याशी प्रेमानंच वागत होती. ती आली की तिला प्रेमानं खायला घालीत होती. आपुलकीनं तिची चौकशी करून तिला काय हवं काय नको विचारत होती. ते कृष्णरावांकडून तिला मिळवून देत होती. तरी पण तिच्या मनात लीलावतीबद्दल चांगला ग्रह नव्हता. पण लीलावतीनं जेव्हा तिला हृदयाशी धरून संजयची निवड केल्याबद्दल तिचं कौतुक केलं तेव्हा तिचे डोळे पाणावले होते आणि तिने वडिलांकडे पाहिलं होतं. कृष्णराव म्हणाले होते, तुझ्या निवडीच्या विरुद्ध मी येणार नाही, पण मला 2 दिवसांची सवड दे. मी प्रथम चौकशी करतो आणि मग काय ते सांगतो. आणि तिथून निघाल्यावर संजयनंच विचारलं होतं, काय म्हणाले तुझे वडील? 2 दिवस थांबायला सांगितलं आहे. ती म्हणाली, पण आईला मात्र तुम्ही एकदम पसंत आहात. आईला? त्याने विचारलं होतं. ती प्रथम काहीशी गोंधळली होती आणि मग म्हणाली होती, माझी दुसरी आईच नाही का ती? तीच तुझी खरी आई व्हायला हवी होती. संजय म्हणाला होता, स्त्रीची ममता, स्त्रीचा स्त्रीपणा, गृहिणीपणा तिच्याकडे आहे. ती माझी सासू म्हणून घ्यायला मला कधीच लाज वाटणार नाही. तिने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं होतं. 2 दिवसांनी वडिलांनी आपली संमती दिली होती आणि मग तिनं राधाबाईंना ते सांगितलं होतं. परंतु राधाबाईंनी संमती दिली नव्हती. उलट त्या रागानं म्हणाल्या होत्या, संमती देणारे ते कोण? कोण म्हणजे? माझे वडील, ती म्हणाली होती. वडील? त्यांनी नुसता तुला जन्म दिलाय, पण तुझ्या खस्ता मी खाल्ल्या आहेत. तुला मी वाढविले आहे. तुझ्यावर त्यांचा काही हक्क नाही. नाही कसा? त्यांच्याच पैशावर तर आम्ही जगतोय ना आई, ती म्हणाली होती. म्हणून काय झालं? त्यांचं ते कर्तव्यच होतं, म्हणून काही त्यांना तुला माझ्यापासून हिरावून घेण्याचा हक्क नाही. राधाबाई म्हणाल्या होत्या, पण आई, ते मला कुठं तुझ्यापासून हिरावून नेत आहेत? एक ना एक दिवस लग्न करून मला ह्या घरातून जावंच लागणार होतं ना, तिने विचारलं होतं. पण त्यांनी माझ्यावर सूड घेण्यासाठी म्हणून मुद्दाम संमती दिली आहे. प्रथम मला झिडकारली, नंतर मुलाला माझ्यापासून तोडला आणि आता त्यांनी तुला माझ्यापासून दूर नेण्याचा डाव टाकला आहे. मला अगदी एकाकी एकटी टाकायचा त्यांचा कट आहे. राधाबाई म्हणाल्या होत्या, पण आई, मी तुझी आई नाही. राधाबाई एकदम रडव्या स्वरानं म्हणाल्या, मी तुझी आई असते तर तुझं माझ्यावर प्रेम असतं तर तू मला एकटी टाकून जायला तयार झाली नसतीस. आई, मी तुझी आई. राधाबाई म्हणाल्या, तुझ्यासाठी मी एवढं केलं आणि आता तू मला टाकून जायला निघाली आहेस. पण आई, एक दिवस मला जावंच लागलं असतं ना, तिने विचारलं होतं. नाही, मी तो प्रसंग कधी येऊ देणार नव्हते. म्हणजे? तिने चमकून विचारलं होतं. मी माझा विचार होता घर जावंही बघायचा, तुला दुसरीकडे जाऊ द्यायचं नव्हतं मला. पण त्यानं डाव साधला, तुझ्यावर मोहिनी टाकली आणि तू आईला विसरलीस. तुझ्या जन्मदात्या आईला टाकून द्यायला तयार झालीस तू. आता जगू कुणासाठी मी, आणि जगून तरी काय करायचंय? आई, ती एकदम चमकून म्हणाली होती. होय. राधाबाई निर्धारानं म्हणाल्या होत्या, तुला त्याच्याशी लग्न करायचं तर खुशाल कर, पण ते पाहायला मी जिवंत राहणार नाही. ते ऐकताच तिला भयंकर धक्का बसला होता.
तिच्या हातापायातील शक्तीच गळून गेली होती. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तिनं ते सारं संजयला सांगितलं तेव्हा प्रथम तोही चरकला होता. त्याचा चेहरा गंभीर बनला होता. बराच वेळ दोघं काही बोलली नव्हती. मग तुझा काय विचार आहे अनु? संजयनंच अखेर शांततेचा भंग करून विचारलं होतं. काय करावं ते मला समजत नाहीये, ती म्हणाली होती. तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? त्यानं विचारलं होतं. तुम्हाला माझ्या प्रेमाची शंका येते का? असेल तर सांगा. तुम्ही सांगाल ते दिव्य करायला मी तयार आहे. तुम्ही विष आणून द्या, मी ते आनंदानं घेईन. आज्ञा करा, समुद्रात उडी घेऊन जीव देते. पण 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 काय? माझ्याशी लग्न करायला तयार नाहीस असंच ना? त्यानं विचारलं होतं. तसं तसं नाही, ती म्हणाली होती. माझी आई फारच हेकेखोर आहे. सांगितल्याप्रमाणे ती जीव दिल्याशिवाय राहणार नाही. तिच्या मृत्यूचं पातक डोक्यावर घेऊन आपला संसार उभारण्याची कल्पना मला कशीशीच वाटते. नव्या संसाराला वडील माणसांचे आशीर्वाद हवे असतात. त्यांचा शाप घेऊन काय आपल्याला सुख लाभणार आहे? तरी 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 काय? त्यानं विचारलं होतं. जर तुझा आग्रहच असला तर मी लग्नाला तयार आहे. नाहीतर काय? तिच्या इच्छेप्रमाणे तिच्या पसंतीच्या तरुणाशी लग्न करून? नाही नाही, ती तिला पुढे बोलू न देता म्हणाली होती. तसं नाही, मी लग्नच करणार नाही ती जिवंत असेपर्यंत. कारण माझं तुमच्यावर प्रेम आहे. मी मनानं तुम्हाला वरला आहे. लग्न करीन तर तुमच्याशीच आणि दुसऱ्या कुणाशीही नाही, कदापि नाही, ती म्हणाली होती. त्याने एकदम तिचा हात धरून विचारलं होतं. खरं खरं हे अनु? होय, ती म्हणाली होती. तर मग तुझ्या आईला सांग, आपल्या लग्नानंतर ती आपल्या घरात राहायला आली तर माझी काही हरकत नाही, तो म्हणाला होता. काय? तिनं आपल्या कानावर विश्वास न बसून म्हटलं होतं. होय अनु, तो म्हणाला होता. पण आईला तुम्ही पसंत नाही. परंतु तो तिला अधिक बोलू न देता म्हणाला होता. पण तू मला पसंत आहेस ना? मी लग्न तुझ्याशी करणार आहे, तुझ्या आईशी नव्हे. आणि ती जर आपल्याकडे राहायला आली तर उलट चांगलंच की. चांगलं? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं होतं. होय, तो म्हणाला होता. घरात कुणी वडीलधारं माणूस असायला हवं. मला तर कुणीच नाही आणि तुझ्या आईला तुझ्याशिवाय कुणी नाही. ती आपल्याकडे राहायला आली तर आपल्याला तो केवढा तरी मोठा आधार होईल. आणि 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 काय? तिनं तो बोलायचा थांबलेला पाहून विचारलं होतं. लग्नानंतर संसाराची जबाबदारी एकदम डोकीवर पडल्यामुळं अकाली वृद्ध बनायची पाळी येणार नाही तुझ्यावर. तो हसून म्हणाला होता. आणि दुसराही एक फायदा होणार आपला. कोणता? तिने विचारला होतं. लग्नानंतर आपल्याला मुलं झाली की त्यांना सांभाळायला घरात कोणी वडीलधारं माणूस नको का? की तू माहेरी जाऊन राहणार आहेस? त्याबरोबर तिचे गाल आरक्त बनले होते. ती म्हणाली होती. काहीतरीच तुमचं बोलणं. काहीतरीच नाही, तो म्हणाला होता. एक दिवसही तुझा विरह मला सहन होणार नाही. तू माहेरी जाण्यापेक्षा तुझं माहेरच माझ्या घरी आलं तरी मी ते जास्त पसंत करेन. आणि मग तिनं ते आपल्या आईला सांगितलं होतं. परंतु तरीही राधाबाईंनी संमती दिली नव्हती. त्याबरोबर मात्र तिची सहनशक्ती नष्ट झाली होती. ती एकदम निर्धारानं म्हणाली होती. तर मग आई, माझंही ऐक. तुझीच मुलगी आहे मी. तू तुझा हेका सोडणार नशील तर मी माझा हेकाही सोडणार नाही. राधाबाईंनी एकदम चमकून तिच्याकडे पाहत विचारलं होतं. म्हणजे तू त्याच्याशीच लग्न करणार तर? होय, ती म्हणाली होती. राधाबाई डोळे विस्पारून तिच्याकडे पाहत राहिल्या होत्या आणि मग त्यांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. परंतु ती राधाबाईंकडे न पाहता आपल्या खोलीत निघून गेली होती. आणि ते आईबद्दल विचार करीत असतानाच आई तिच्याजवळ आली होती आणि म्हणाली होती. अनु,
तू मूर्खपणा करायचाच ठरवला आहेस तर मी तरी काय करणार. तुझं सुख ते माझं सुख. त्याबरोबर ती एकदम हर्षभरीत होऊन म्हणाली होती, म्हणजे म्हणजे तुझी संमती आहे लग्नाला? राधाबाई कठोर स्वरानं म्हणाल्या होत्या, अजून माझं मत आहे की तू त्याच्याशी लग्न करू नयेस. पण तुझी जर त्याच्याशीच लग्न करायची इच्छा असली तर मी त्या आड येणार नाही. त्याचं तोंडही पाहण्याची माझी इच्छा नाही. पण 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 काय आई? तिने विचारलं होतं. तू माझी मुलगी आहेस, माझ्या रक्तमांसाचा गोळा आहेस. तू उघड्या डोळ्यांनी जर स्वतःला दुःखाच्या खाईत ढकलून देत असशील तर तुझं त्यापासून संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून म्हणून काय आई? तिनं अधीरतेने विचारलं होतं. म्हणून तुझ्या लग्नानंतर मी तुझ्या घरी राहायला येणार आहे, तुझ्या हितसंबंधांचं रक्षण करायला. राधाबाई म्हणाल्या होत्या. त्याबरोबर एकदम हर्षभरीत होऊन तिनं आईला मिठी मारली होती आणि ती म्हणाली होती, आई आई किती चांगली आहेस तू. परंतु राधाबाईंच्या स्वरात काही बदल झाला नव्हता. त्या रुक्ष स्वरानं म्हणाल्या होत्या, तुझ्या वडिलांनी तुला कुणाच्या तरी स्वाधीन करायचं ठरवलं म्हणून मी तसं करू शकत नाही. मी तुझी आई आहे. आई, तुझं सुख मला पाहिलं पाहिजे. आणि मग त्या म्हणाल्या होत्या, मी काय सांगते ते लक्षात ठेवानो. पुरुषांचं प्रेम म्हणजे शारीरिक आसक्ती. एकदा ते त्यांना मनमुराद मिळालं की मग त्यांना आपल्या पत्नीची ओढ राहत नाही. म्हणून स्त्रीनं हातचं राखून वागायला हवं. त्याला जास्त लगट करू द्यायची नाही. त्याला आपल्या हातात ठेवायला हवं. माझं चुकलं, तू ती चूक करू नकोस. ती आपल्या आईकडे पाहत राहिली होती. आईचं काय चुकलं हे तिला समजलं नव्हतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.